कॉप्स 11 संघाला विनंती, हा लास्ट कॉल असेल. प्रतापगड संघाकडून प्रताप षटक घेऊन आले आहेत महेश वाडकर. पहिले षटक आणि पहिलं षटक आणि हा पहिला चेंडू ऑफ साइड दिशेने फटकवण्याचा प्रयत्न, पण तो डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी, पहिले 2 बॉल डॉट बॉल टाकलेले आहेत महेश वाडकर याने. सुंदर अशी गोलंदाजी करताना महेश वाडकर. हा तिसरा चेंडू, यावेळी सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, सुंदर असा ड्राईव्ह केला ऑफसाइड दिशेने आणि 1 धाव पूर्ण. तीन बॉलच्या खेळीमध्ये आता 1 धाव मिळाली आहे कॉप्स 11 संघाला. चौथा चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरचा चेंडू, सुंदर असा डॉट बॉल. 4 बॉलच्या खेळीमध्ये या ओव्हरमध्ये 3 बॉल डॉट आले आहेत. यावेळी मात्र वाईड चेंडू, दिशामध्ये थोडंसं परिवर्तन आणि हा वाईड बॉल. अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू या पहिल्या षटकातला. यावेळी सुद्धा फटकावण्याचा प्रयत्न, पण बॉलर चतुराई आणि हा डॉट बॉल. सुंदर षटक हाताळले आतापर्यंत महेश वाडकर याने. सुंदरसे चेंडू टाकले आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. शेवटचा चेंडू. यावेळी फटकावलाय समोर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. सुंदर असा चौकार शेवटच्या बॉलवरती आणि धावसंख्या पोहोचली आहे 6 रनवरती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 6 रन. अत्यंत सुंदर षटक हाताळले. पन्हाळामध्ये तुमच्या टीम एकदम पुढे षटक घेऊन आले प्रतापगड संघाकडून तन्मय चौधरी. दुसरे षटक
सांघिक दुसरं व वैयक्तिक पहिले षटक तन्मय चौधरी यांच्याकडून. पॉवर प्लेचं हे शेवटचे षटक आहे. कोणच नाही धावसंख्या पोहोचली आहे की 6 रनांवरती. घेऊन ये आपली, जाऊ दे तुला प्रयत्न करू. अत्यंत सुरेख असा चाललेला हा सामना. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. आरती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 6 रन. आणि हा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. मला दिसना झाले म्हणून बोलतोय आरती. आणि हा पहिला चेंडू यावेळी सुद्धा फटकावण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट बॉल. सुंदर असा टप्प्यावर टाकलेला हा चेंडू. एक उमरा लागी परत जाऊन ये. नाही जात तुझी सीट. ए बंटी 2 मिनिटं त्याला खुर्ची बस की. येऊन ये परत. आरके घ्या आरके. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला चेंडू डॉट बॉल. माहिती आहे ना. पुढचा चेंडू यावेळी थोडा शॉर्ट ऑफ लेन बॉल फटकावला लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचली आहे ती 7 रनांवरती. हा पुढचा बॉल आहे षटकातला. तिसरा चेंडू या षटकातला. यावेळी सुद्धा कट करण्याचा प्रयत्न, पण यावेळी सुद्धा एकच धाव. या सिंगल नंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 8 रनांवरती. लागला नाही बरोबर. अत्यंत सुंदर षटक हाताळले आतापर्यंत चौधरी याने. आणि हा पुढचा चेंडू सुंदर असा बॉल, डॉट बॉल. अत्यंत चपळाईने हे षटक हाताळत आहेत तन्मय चौधरी. आणि हा पुढचा चेंडू 5वा चेंडू या षटकातला. यावेळी सुद्धा कट करण्याचा प्रयत्न, पण यावेळी ते थोडासा लाईन मध्ये परिवर्तन. आणि हा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत वाढा. अवांतर धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 9 रनांवरती. या षटकातील 4 बॉल झाले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 9 रन. हा 5वा चेंडू या दुसऱ्या षटकातला. यावेळी सुद्धा फटकावण्याचा प्रयत्न, पण बॉल गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या झाली आहे 10 रन. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकातला. अत्यंत सुंदर षटक हाताळले आतापर्यंत तन्मय चौधरी यांनी. हा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी फटकावला आहे. यावेळी मात्र एकच धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 11 रनांवरती. 2 ओव्हर 11 रन्स. तिसरे षटक घेऊन आले अक्षय निंबाळकर.
यावेळी सुंदर असा फटकावला लेग साईडच्या दिशेने. सुंदर असा स्वीप शॉट. सुंदर असा षटकार स्वीप शॉट फटकावला लेग साईडला. सुंदर षटकार. या मॅचचा हा पहिला षटकार. सोमा बल्लाळे यांच्या बॅट्स म्हणून सुंदर असा स्वीप शॉट. सुंदर असा षटकार लेग साईडला. पहिला षटकार या षटकातला आणि या मॅच मधला सुद्धा. हा पुढचा चेंडू यावेळी पण फटकावला लेग साईडला. कॅचेसाठी अपिले पण मिसफिल्ड. मिसफिल्ड झाली थोडीशी त्या बाजूला, पण यावेळी मात्र बॉल गेलेला आहे सीमारेषे पार 4 धावांसाठी. सुंदरशी फटकेबाजी. बॉल आला, मॅचचा बॉल घ्या. पंचांना विनंती, कृपया मॅच बॉल वापरावा. मॅच बॉल वरती लक्ष द्यावे. पंचांना कळवण्यात येते की मॅच बॉल वरती लक्ष द्यावे. मॅच बॉल रे. आणि हा पुढचा चेंडू यावेळी सुद्धा फटकाला कॅचेसाठी अपिले, परंतु पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण महेश वडकर याच्याकडून. आणि या 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 24 या 2 धावानंतर धावसंख्या पोहोचली आहे 24 रनवरती. कट शॉट. सुंदर असा कट शॉट मारलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने. सुंदर असा शॉट. बॉल गेलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. अत्यंत सुंदर असा कट शॉट. बॉल 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 गेला. बॉल वननी प्लीज. ग्राउंडच्या बाहेर थांबलेल्या खेळाडूंना विनंती, कृपया बॉलवरती लक्ष द्यावे. बॉल ग्राउंडच्या बाहेर गेला की त्वरित आतमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावेत. हा पुढचा चेंडू यावेळी सुद्धा कट करण्याचा प्रयत्न, पण हा डॉट बॉल. ओव्हर ना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 28 रनांवरती. 3 ओव्हर 28 रन झालेले आहेत कॉप्स 11 या संघाच्या. पंचांना कळवून देते मॅच बॉल आला आहे. मॅच बॉल घ्यावा. बॉलर कोण आहे? बॉलर नेम पुढे षटक घेऊन आले आहेत पंकज. सामना करतील अमित सुर्वे. हा पहिला चेंडू वाईट. फलंदाजांना कळून देते की रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू सिस्टीम नाहीये या मॅच मध्ये आपल्यासाठी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू नाही आपल्याकडे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू नाही आपल्याकडे. मॅच आपल्याला लवकरात लवकर उरकायचे आहेत. मला पण पुढचा चेंडू आणि गब्बल अनाउन्समेंट. PSI वाळू साहेब यांच्यातर्फे प्रत्येक 6 वरती 500 रुपयांचं पारितोषिक कॉप्स 11 संघाला. प्रत्येक 6 वरती 500 रुपयांसाठी.
प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयांचं पारितोषिक कॉम्स 11 मधील प्रत्येक खेळाडूसाठी. PSI सर वाळून सर यांच्याकडून प्रत्येक षटकारावरती 500 रुपये. बॉल मध्ये नको. यावेळी सुंदर असा टप्पा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण बॉलर कडून. हा पुढचा चेंडू चौथ्या षटकातला. यावेळी सुंदरसा फटका टाकलेला आहे. सुंदर षटकार, सुंदर षटकार. हा व्हॉलीबॉल होता. सुंदर षटकार. या षटकाराला धावसंख्या पोहोचली आहे 36 रनावरती. सुंदर असा फटकार. कुठं मारला पहिले सुरुवातीच्या वर बघ की 6 रनचे पहिली वर 6 चे दुसरे यावेळी कमबॅक केलाय बॉलरने. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्करलेन बॉल. यावेळी मात्र एक धाववरतीच संतुष्टी मानावी लागेल फलंदाजाला. पुढचा चेंडू कॅच सोडली. या बॉलवरती कॅच ड्रॉप झालेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 37 रन. पुढील षटक घेऊन आला आहे वैयक्तिक दुसरं व सांघिक 5वं षटक घेऊन आला आहे महेश वाडकर. पहिल्या षटकामध्ये त्यांनी दिले होते 6 रना आणि तिथे दुसरं षटक सांघिक 5वं. धाव संख्या झाली आहे 37 रन. काय करतोय नाही बारीक करतो की आता काय 12 बॉल तरी 6 जाईल विकेट. महेश वाडकर. क्रिसवरती कोण आहे? क्रिसवरती कोण आहे? क्रिसवरती आता आम्ही सुरू आहे. सामना करतील अमित सुर्वे. महेश वाडकर पहिला चेंडू घेऊन. सुंदर टप्पा व टप्प्यासोबत पेस. कट मारण्याचा प्रयत्न. कट मारण्याचा प्रयत्न परंतु हा डॉट बॉल. हा पुढचा चेंडू फटकावलाय कॅचरची अपील परंतु 1 बाउन्स इनटू द बाउंड्री. सुंदर असा फटका. सुंदर असा फटकार. संघांना कळून येते की या चौकारानंतर धाव संख्या पोहोचली आहे 41 रनावरती. सुंदर असा फटकार. फिल्डरच्या डोक्यावरून गेला तो 4. 2 बॉल या षटकात ते झाले आहेत. बॉल यावेळी गुड रन इन बिटवीन द विकेट्स. सुंदर रन. एक धाव 34 धाव काठ पूर्ण केली आहे. सुंदर असं कॉलिंग दोन्ही फलंदाजांचं आणि ती 41 धाव पूर्ण केली आहे. महेश वाडकर थोडस फील्ड मध्ये परिवर्तन करताना. हा पुढचा चेंडू या 5व्या षटकातला. यावेळी सुंदर असा टप्प्यावरती हा बॉल विथ पेस.
वर आहे पण पोलीस सुंदर षटक हाताळला आहे त्या फोर नंतर सुंदरसा कमबॅक केला आहे महेश वाडकर याने आतापर्यंत तरी सुंदर षटक हाताळले यावेळी कट सुंदरसा कट बॅकफुटला जाऊन वेळ घेऊन मारलेला हा शॉट सुंदरसा कट शॉट सुंदरशी बाउंड्री सोमा बल्लाळांच्या बॅट सोमा सरांच्या बॅट सोमा सरांच्या बॅट मधून सुंदर षटकार चौकार सुंदर असा चौकार माफ करा सुंदर असा चौकार या चौकारानंतर धावसंख्या पोहोचली आहे 46 रनावरती 4.5 7 बॉल बाकी आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला यावेळी मात्र पूल केलेला आहे सुंदर असा फटकार 500 रुपये मानकरी 500 रुपये मानकरी सांग वाळून सरांकडनं 500 रुपये मानकरी ठरले या 6 नंतर धावसंख्या ती पोहोचली आहे 50 रनावरती 52 रनावरती माफ करा 52 रन झालेले आहेत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर किती झालाय पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या गेली आहे ती 52 रन पण ते चेंज करा तसं करू नका काहीतरी चेक करा त्या ओव्हरला 15 आले पुढील षटक घेऊन आले आहेत तन्मय चौधरी यावेळी पुल केलेला आहे लेग साइडला बॉल गेलाय गॅप मधून सुंदर असा फटका ताकदवर स्ट्रोक लेग साइडच्या दिशेने आणि हा चौकार सुंदरशी फटकेबाजी या डेथ ओव्हर मध्ये चालू केली आहे कॉप्स 11 संघाने अजूनही दोन्ही फलंदाज नाबाद आहेत क्रीज वरती दोन्ही फलंदाज अजूनही क्रीज वरती नाबाद आहेत पार्टनरशिप झाली आहे 56 रनांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पार्टनरशिप आहे ही पहिल्या विकेटसाठी सुंदर अशी पार्टनरशिप 56 रनांची यावेळी उडवण्याचा प्रयत्न परंतु हा डॉट बॉल शेवटचं षटक कोण आहे कॉप्स 11 वर्सेस नाही कॉप्स नाही हे आपले हा पुढचा चेंडू पन्हाळा वर्सेस यावेळी सुद्धा उडवण्याचा प्रयत्न परंतु सुंदर टप्प्यावरती विथ पेस टाकलेला आहे तन्मय चौधरी आणि बॉल आणि हा डॉट बॉल किती झालाय रे धाव संख्या झाली आहे ती 56 रन शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातले यावेळी थोडा शॉर्ट पिच बॉल गेला आहे तो सीमारेषे पार थोडा शॉर्ट पिच बॉल आणि धाव संख्येत 6 ने वाढ 62 धाव संख्या पोहोचली आहे 62 रनवरती सुंदरशी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये कॉप्स 11 संघाकडून आउटच नाही विकेट बॉल केला ना बॉल जज केला ना पंचांचा निर्णय अंतिम राहील दोन्ही संघांना कळून येते पंचांचा निर्णय अंतिम राहील खेळाडूंना विनंती कृपया पंचांना सहकार्य करावे पंचांचा निर्णय अंतिम राहील स्कोर काय आलाय 63 झालाय वाईड आहे सॉरी धाव संख्या झाली आहे 62 रन शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातला
यावेळी समोर फटकावला आहे. बॉल इन टू द गॅप आणि गेलेला आहे मॅक्सिमम 4 रनासाठी. सुंदर असा फटकार समोर. बिग हिट. 66 झालाय 66. पन्हाळा वर्सेस टॉस पडाय. पन्हाळा आणि पन्हाळा आणि रायरेश्वर. संघ पन्हाळा आणि संघ रायरेश्वर दोन्ही संघांना विनंती लवकरात लवकर कॅप्टन टॉस साठी यावे. अनुप दादा जाधव. अनुपदादा जाधव पाटील यांच्यातर्फे हा टॉस घेण्यात येत आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती लवकरात लवकर आपले कॅप्टन टॉस साठी पाठवावेत. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 66 रन. तुम्ही बोला. जाऊ दे ते लायटर हो ते कामाचं आहे आपल्या. नाही संपले ते संपले. सकाळ सकाळी गावलं इथं. आणि नाणेफेक रायरेश्वर विरुद्ध पन्हाळा. नाणेफेक करत आहेत अनुपदादा जाधव पाटील. रायरेश्वर विरुद्ध पन्हाळ्याचा नाणेफेक. हे नाणेफेक होताना आणि टॉस जिंकलेला आहे पन्हाळा या संघाने. संघानं विनंती लवकरात लवकर हा सामना चालू करावा. कॉप्स 11 संघाने बोर्डवरती 66 धावा केल्या आहेत आणि प्रतापगड संघाला जिंकण्यासाठी 67 रनांची गरज. आता नुकतंच नाणेफेक झाला आहे त्यामध्ये पन्हाळा या संघाने टॉस जिंकून किरण सर काय घेतलं डिश. सर्व खेळाडूंना या ठिकाणी पाण्याची सोय केली आहे असे दीपक गोडेकर यांचं ग्राउंडवरती सहर्ष स्वागत. बॅट्समॅनचे नाव सांग रे. आणि हा पहिला चेंडू सुरंजन आणि तन्मय. प्रत्येक बॉलला ते हे करते. पहिला चेंडू
दोन्ही संघांना विनंती, कृपया पंचांना सहकार्य करावे. दोन्ही संघांना विनंती, पंचांना सहकार्य करावे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल आहे. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. नो बॉल दिला म्हणा. आपण कशाला सांगायचे. संघांना विनंती, कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांना सहकार्य करावे. नो बॉल प्लस 2 ना. 3 नो बॉल प्लस 2. स्कोररला हा पहिला चेंडू नो बॉल. नो बॉल प्लस 2 रना. एकूण मिळून या बॉलवरती 3 रना. रेडला. आणि या बॉलला फ्री हिट असेल. या बॉलवरती फ्री हिट असेल. क्रिस वरती आहे स्वरंजन गायकवाड. नॉन स्ट्रायकर एंडला तन्मय. ए बॅन कर. दोन्ही बॉल झाले. बॉलर चेंज करा. हा सुद्धा नो बॉल. 2 बिमर झाले. सांग 2 बिमर झाले. तू बोल. बोल 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 तू बोल. बॅन बॉलरला. बॅन नाही. नाही नाही टाकू नको रे. मी म्हणून बोला. नाही ते रेग्युलर टाकतो. षटक बदलण्यात आला आहे. नवा बॉलर ऑन द मार्क. बॉलरचं फ्री हिट असेल या बॉलवरती. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे या बॉलवरती. बोल नको. मॅच मध्ये नको बोलू. बॉल कंप्लीट होऊन जाऊ दे. काहीच बोल. यावेळी मात्र स्ट्राईक वरती आलाय तन्मय. एक बॉल झालाय ना. नाही फ्री. आणि या पुढचा चेंडू या पहिल्या षटकातला. यावेळी फटकावला एक साइडला. 6 रन. नाही 4. सुंदर असं टायमिंग. नुसता गॅप मध्ये ढकललेला बॉल गेलेला आहे हा 4 धावांसाठी. सुंदर असा फटका. 2 बॉल नो. हा तिसरा चेंडू या पहिल्या षटकातला. यावेळी फटकावलाय समोर. कॅच इटची अपील या बॉलवरती. सुंदर झेल झेललेला आहे. सुंदर असा तो कॅच. तन्मय चौधरी याला जावे लागेल डगआउट मध्ये. ऋषिकेश लष्करी. पुढील फलंदाज क्रीज वरती येताना ऋषिकेश लष्करे. गाव सुरूर. सुंदर षटक. 3 बॉल झालेत. धाव किती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 9 रनावरती. कुठे जाऊन बघून या ना. बुमराला पाठवला होता ना. यावेळी कट केला ऑफ साइडला. एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचली आहे या सिंगल नंतर ती 10 रनावरती.
सुंदर षटक हाताळले आतापर्यंत नितीन यांनी. बोला की सर. सामना करतील यावेळी स्वरंजन गायकवाड. स्ट्राईक वरती येतोय मिनिट. यावेळी कव्हर्सच्या वरून मारण्याचा प्रयत्न चतुराई वापरली बॉलरने. आता विकेट घेतली तर PSI वाळून सरांकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपये. यावेळी मात्र मॅक्सिमम रनसाठी खूप लांब गेला बॉल. आतापर्यंत टुर्नामेंटचा सर्वात लांब 6. आणि सांगण्यात एक मोठी अनाउन्समेंट सांग. PSI वाळून सरांकडनं टॉप 11 संघासाठी प्रत्येक विकेटला 1000 रुपये. आणि बिग अनाउन्समेंट PSI वाळुसर यांच्याकडून कॉप्स 11 संघामधील प्रत्येक बॉलरच्या विकेटसाठी किती 1001 रुपयाचं पारितोषिक. बॉल दे बॉल ए बॉल दे. बॉल आणायला होती तिथे. ग्राउंडच्या जे बाहेर खेळाडू आहेत त्यांनी कृपया ग्राउंडच्या बाहेर गेलेले बॉल लवकरात लवकर आतमध्ये आणावेत. अमीन बागवान लवकरात लवकर बॉल आतमध्ये कसा येईल यामध्ये लक्ष घालावे. श्रेयस गेलाय. आपल्या रेंज मध्ये बॉल गेलाय. बॉल ताबडतोब आणा. बॉलरचं नाव काय? सर बॉलर नेम अमित सुर्वे. सुर्वे साहेब अमित सुर्वे. सुर्वे साहेब. उद्या तारीख किती? 31. बोल 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 अनाउन्समेंट कर. प्रॅक्टिस चाललंय. नको म्हणते. चालेल तू कर. चाललंय प्रॅक्टिस तर तू करून घे ना. इथं टाकलं. डिंगडॉंग संघ नाही त्यांचं नाव काय? डिंगडॉंग सांग. त्यांचं नाव काय? बबलू पाटील. बबलू पाटील यांचा संघ डिंगडॉंग. हे ना आम्हाला एक बॉल होऊ दे. अमित सुर्वेंचा पहिला बॉल. पुढील षटक घेऊन आलेत अमित सर. ऋषिकेश लष्करी. सामना करेल ऋषिकेश. हा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी मात्र लटकला हवेमध्ये बॉल. कॅचसाठी अपिले सुंदरसा झेल घेतलेला आहे कव्हर्स मध्ये. तन्मय गेला. आता करा ना. 31 ना. हां होऊ दे. रुपयाला क्रिकेटर सीझन. आणि या ठिकाणी बिग अनाउन्समेंट आहे. उद्या दिनांक 31 मे 2025 रोजी वाई शिंदे हायस्कूल येथे सर्वात मोठा थररक सामना तो म्हणजे बबलू पाटील यांचा संघ डिंगडॉंग 11 आणि वाई यंगस्टर यांचा प्रथम सामना वाई प्रीमियर लीग या ग्राउंडवरती होणार आहे. तर सर्व रसिक प्रेक्षकांनी उद्याच्या मॅच साठी आपली उपस्थिती दाखवावी. उद्याचा अत्यंत थररक सामना तो म्हणजे डिंगडॉंग 11 आणि वाई यंगस्टर टीम याच ग्राउंडवरती खेळला जाणार आहे. या अनाउन्समेंट नंतर आपण बोलूया मॅच कडे. नाव फलंदाज आलाय क्रिसवरती ओंकार मराठे. यावेळी फटकावला सुंदर असा फटका. सुंदर असा फटका पूल केलेला आहे लेग साईडच्या दिशेने आणि हा 4 धावांसाठी बॉल. ओमकार मराठे प्रत्येक सीटला 500. कोण नेणार? ओंकार मराठेला प्रत्येक सीट साठी इथून पुढे 500 रुपयाचं. राजू भगवान. बोल 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 बोल. इथून पुढे प्रत्येक षटकासाठी ओंकारला 500 रुपयाचं पारितोषिक राजू बागवान यांच्याकडून. यावेळी मात्र लटकला हवेमध्ये कॅचसाठी अपिले. फिल्डर बॉल खाली येताना आणि सोन्याला जेल घेतलेला आहे. आरकेची बॅट ऑंके दिसली. कमबॅक केलेला आहे नितीन सर ना? अमित सरांनी या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. 3 बॉल मध्ये 2 विकेट. 3 बॉल मध्ये 1 चौकार खाल्लेला आहे परंतु 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. सुंदर षटक हाताळताना बॅट्समन नाव काय? नाही माहित. पुढील बॅट्समन क्रीजवरती अक्षय सूर्यवंशी. अक्षय काय? अक्षय सूर्यवंशी. सामना करतील
अमित सरांचा. अमित सारखं नाव विसरते विराज. अरे कसं आहे माहिती का, जास्त गोष्टी लक्षात ठेवल्या ना असं होतं. कुठली मेमरी असते, 2 मेमरी असतात, एक परमनंट आणि एक टेम्पररी. त्याला सगळे पोरांची नाव माहिती कुठल्या गावचा आहे काय. ती नाही मेन कॉमेंटेटर. मग त्यांचं काम काय आहे, त्यांना पैसे भेटतात, आपल्याला भेटतात ते जाऊन भेटतील तुला तू अजून 22 काळात खेळायला. संपल्या प्लेअर बनायचे. हे पाणी वाटले आहेत का? आणि हा पुढचा चेंडू यावेळी सवय फटकावलेला आहे. थोडीशी मिसफील्ड. पुढचा कोण आहे, पुढचा सांगा कोण आहे? रायरेश्वर आणि पन्हाळा. पुढील सामना रायरेश्वर विरुद्ध पन्हाळा. पन्हाळ्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली. बॅटिंग पन्हाळा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मॅच मध्ये सुद्धा किती रन झालाय? 21 झाला असेल. 21 धाव संख्या झाली आहे ती 20 रनांवरती. 21 रनांवरती, माफ करा, 21 रन झालेले आहेत स्कोअर बोर्ड वरती. कोण बाजी मारते? अमित टू सुरंजन. बोल. आणि या ठिकाणी अमित सर आणि फेस करेल सुरंजन. यावेळी फटकावला आहे अत्यंत सुंदरसा फ्लॅट 6 लेग साइडला. मॅक्झिमम हा 6. किती रन झाला? 27. या 6 नंतर धाव संख्या पोहोचली आहे 27 रनांवरती. किती बॉल झाले? 1 2 3 4 5. शेवटचा चेंडू या षटकातला, पॉवर प्लेचं शेवटचं षटक. नाही तिसरी. हा पावर. ए बाबा ए बरोबर. नाही ते तिसरा बॉलर झाला ना त्यामुळे. परत कालपासून गोडवा नाही आमच्यामध्ये. नाही, शेवटच दुसरी होती. नाही तिसरी म्हणला. अरे इथं बॉलर तिसरा आहे त्यामुळे म्हणलं हे समजून. एवढं 6 बाळा पाहिजे, 6 बाळा पाहिजे. दिले का मला 5 बॉल दिलेत. 5 बी नाही 4 बॉल. 4 मध्ये 2 तर. कटे शेवटचा हा शेवटचा चेंडू यावेळी फटकावण्याचा प्रयत्न, परंतु बॉलरची चतुराई. स्ट्राईक वर राहील पुढच्या ओव्हरसाठी स्वरंजन. 2 ओव्हर समाप्त होता, धाव संख्या पोहोचली आहे ती 28 रनांवरती. अत्यंत सुंदर असे एक ग्राउंड, शिंदे कॉलेज मैदान. त्या ठिकाणी वाय प्रीमियर लीग. अत्यंत सुंदर असं लाभलेलं आहे आपल्याला ग्राउंड. अत्यंत सुंदर असं वातावरण. पंचांना विनंती, कृपया मॅच बॉलकडे लक्ष द्यावे. पहिला प्रेफरन्स हा मॅच बॉलला द्यावा. बॉलरचं नाव चला. नवीन बॉलर. फटाफट टीम मीटिंग. संघांना विनंती, कृपया टीम मीटिंग मध्ये वेळ वाया नाही घालवा. काय बॉलर वेळ वाया घालू नये. बॉलरचं नाव विचार. बॉलर नेम काय सर? बोल ना ते. बॉलर नेम काय? निलेश देशमुख सर पुढील षटक घेऊन येत आहेत. क्रिस वरती आहे स्वरंजन. तिसरे षटक. कशाला? आणि हा पुढचा चेंडू, पहिला चेंडू या तिसऱ्या षटकातला. इस गेंद को पढ़ नहीं पाए. सुंदर सा ब्लॉक. फटकावण्याचा प्रयत्न, परंतु बॉलर चतुराई. जाना था वाशी गया काफी. नाही, कशाला उगाच परत बसवायची नाही. केलंच ते कोण? यावेळी पण सुद्धा तोच चेंडू, तोच बॉल आणि तोच टप्पा. शांत ठेवलेला आहे आतापर्यंत तरी स्वरंजनला. सुंदर षटक. पहिले 2 बॉल डॉट. यावेळी मात्र थोडासा टप्प्यामध्ये परिवर्तन आणि फायदा घेतलेला आहे बॅट्समनने. दिशा दाखवून सुंदर असा चौकार. स्कोर काय आला रे? या चौकारनंतर धावसंख्या पोहोचली आहे 32 रनांवरती. सुंदर अशा दिशा दाखवून 4 रन काबीज केले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 32 रन.
यावेळी सुद्धा मॅक्झिममसाठी फ्लॅट 6 मिडल केलाय बॉल गेलाय मॅक्सिमम राहण्यासाठी. झाला या 6 नंतर धावसंख्या पोहोचली आहे 38 रनावरती. शायरी करू नका तेच बोलतो का. त्याला तेच म्हणलं शायऱ्या शिकलो तुमच्या. पंचांना विनंती कृपया मॅच बॉलला प्रथम प्राधान्य द्यावे. यावेळी मात्र थोडासा मिस्टँड आलेला आहे चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. अरे अक्षय इकडे काही पळाला नाही. यावेळी मात्र सिली विकेट टाकलेली आहे आपली. 2 रन होत्या या, परंतु चुकीचं कॉलिंग दोघांमध्ये. संघांना विनंती पुढील बॅट्समन क्रीजवरती महेश वाडकर. पुढील बॅट्समन क्रीजवरती महेश वाडकर, परंतु स्ट्राईक वरती असतील स्वरंजन गायकवाड. हा पुढचा चेंडू फेस करतील स्वरंजन. इस गेम कभी पड़ नहीं पाए. सुंदर असा ब्लॉक. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 39 रनांवरती. 3 ओव्हर ना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 39 रनांवरती. 13,000 रन रेट. नको ते नाही बोलायचं. आणि या ठिकाणी 18 बॉल मध्ये 28 रनांची आवश्यकता प्रतापगड संघाला. बॉलर नेम काय सर बॉलर नेम. पुढील षटक घेऊन आले आहेत तानाजी शिंदे. फेस करेल महेश वाडकर. आणि पहिला चेंडू नो बॉल. नो बॉल दिलाय. नो बॉल. हा नो बॉल स्वीट असेल या बॉलवरती. यावेळी फटकावलाय समोर मॅक्सिमम होण्यासाठी जाईल का हा बॉल. आलेला आहे हा इन टू द फॅन. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. हा बॉल सुंदरसा फटकार महेशच्या बॅट मधून. सुंदरसा फटकार महेशच्या बॅट मधून. 45 झाला. फ्रीडचा पुरेपूर वापर केलेला आहे. महाराज नोटची घे ना एक बाळा. 39 होता. 44 झालं ना. पुढील चेंडू यावेळी मारण्याचा प्रयत्न करतो. कॅशियर साठी अपील आहे आणि विकेट कमबॅक केलाय बॉलरने. सुंदरसा झेल किपरने टिपलेला आहे. प्रतापगड संघाला विनंती आपला खेळाडू लवकरात लवकर आतमध्ये पाठवावा. 15 खेळाडू बॅट्समन. भोसले. निखिल भोसले. हा पंकज भोसले. पुढील बॅट्समन क्रीज वरती आलेला आहे पंकज भोसले. सामना करेल तानाजी शिंदे यांचा. महाराजांचा म्हणतो शिवाजी महाराज.
म्हणजे महाराजांचा हा छावा असं म्हणतो. चालतो छत्रपती म्हणतो. आणि त्याचं नाव काय असं सुरंजनने मारल्या. पंकज भोसले ऑन द क्रीज. सामना करतील तानाजी शिंदे यांचा. दोन्ही लेफ्टी बॅट्समन क्रीज वरती. यावेळी मात्र सुंदर असा फ्लिप शॉट 1 धावसाठी क्रीज वरती आला आहे. सुरजन गायकवाड फेस करेल तानाजी शिंदे यांचा प्रथम चेंडू. यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर असा पूल केलता शॉर्ट पिच बॉल, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण फिल्डर कडून. धाव संख्या पोहोचली आहे 46 रनावरती. 4 ओव्हर 4 बॉल. यावेळी पण चढलेला हवेमध्ये कॅच इटच्या अपील, पण बॉल पडला नो मॅन्स लँड मध्ये. आणि यामध्ये दुसरी धाव सुद्धा चोरटी धाव पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 ओव्हर 5 बॉल बोललो मी. 4 ओव्हर तरी पण काय एवढं काही रिवर्स येत नाही काय. आणि मागू का हे लगा आकाश चोप्रा चुकतो एवढं काय त्यात. चुकाच आकाश चोप्रा चुकतो म्हटलं बोलताना. चुक्याची वन डे. यावेळी मात्र बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. 49 रन झाले. धाव संख्या झाली आहे ती 49 रन्स. किती पाहिजे? 12 बॉल मध्ये किती? 17 12 17 18 पाहिजे. 18 67 18 पाहिजे. 18 पाहिजे. 18 तू काय न बोल नकोस तू. 18 पाहिजे. 18 ना. 12 18 प्रतापगड संघाला जिंकण्यासाठी पुढील 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावांची गरज. काय बोललो मध्ये अजून आमच्या वाक्षीप होतं. मी म्हणतो सर ज्यांच्या प्रत्येक 6 वरती जर इथून पुढे काय 3 बॉल 3 6 मारले जय तर 1000 रुपये भोपेन द्यावे. भोपेनकडनं काय की 3 बॉल 3 6 मारले. 3 बॉल 3 6 होणार आहेत काय. हा बोलू का? बॉलरचं नाव काय. 3 बॉल 3 6 वरती 500 रुपयांचं बक्षीस. जय भोपेनकडनं सांग सांग सांग. अरे की काय मामा तुझं नाव घेऊ का? आता माझा काय 3 बॉल. मारू दे ना, थोडी द्यायची तुला. ऑनलाईन पारितोषिक रोख पारितोषिक. इन्स्टंट ट्रान्सफर वेलका पेमेंटद्वारे. तुम्ही आणणार वडापाव मागवा ना तुम्ही. भूक लागली 4 वडापाव खाणार. कोण खाले दुसरं काय यावेळी फटकावले एक दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 रनवरती रोखलंय बॅट्समनला. धाव संख्या या सिंगल नंतर ती पोहोचली आहे ती 50 रनावरती. अजून सुद्धा 11 बॉल मध्ये 17 धावांची गरज प्रतापगड संघाला. क्रीज वरती आहेत पंकज सर, बॉलिंग करत आहेत निलेश देशमुख. निलेश देशमुख सर. सामना करतील पंकज भोसले सर. आणि हा पुढचा चेंडू ऑन द मार्क. यावेळी मात्र फटकावला लेग साइडला. सुंदर असा फटका लेग साइड दिशेने.
यावेळी मात्र रनआउट. बॅट्समॅन रनआउट झालेला आहे. ए, थांब. 5 विकेट लॉस. यानंतर धावसंख्या झाली आहे ती 56 रन. बॅट्समन कोण आहे? अक्षय भोसले. पुढील नवा बॅट्समन क्रीजवरती अक्षय भोसले. 9 बॉल 11 धावांची गरज. 9 बॉल 11 धावांची गरज. अक्षय भोसले ऑन द स्ट्राईक. यावेळी सुद्धा मिनी हेलिकॉप्टर. सुंदर असा थ्रो करेक्ट केलेला आहे. 8 बॉल 10 रनांची गरज. सुरुवात झाली आमची. यावेळी फटकावला हवेत चढलेला चेंडू. कॅच इट साठी अपील आहे. यावेळी जेल सोडलेला आहे. महागात पडेल का आज झेल. स्वरंजन गायकवाड जेल सुटलेला आहे. थोडस मिसकन्सेप्शन झालेलं आहे 2 फिल्डर मध्ये. त्याला पण तेच म्हणतात. मिसअंडरस्टँडिंग झाले दोन्ही फिल्डर मध्ये. किती पाहिजे बघ, सांग त्यांना. 7 बॉल किती? उलटा घाल, उलटा. 6 बॉल 5 धावांची गरज ना आता. उलटा घाल की. उलटा घालायचं. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 62 रनांवरती. 6 बॉल 5 धावांची गरज. 68 काय 67 काढायचा ना, 5 पाहिजे ना. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. हे शेवट सुद्धा कोण हाताळेल. पुढील दोन्ही संघ रायरेश्वर विरुद्ध पन्हाळा. दोन्ही संघांना विनंती लवकरात लवकर तयार राहावे. ग्रुप डी चा हा सामना आज आपल्याला पूर्ण करायचा आहे. 6 चेंडू. तेच की पूर्ण करायचं आहे म्हणलं ग्रुप डीचा सामना. डी म्हणलं डी. शेवटचा षटक. गरज आहे ती 5 धावांची. हे बॉलरचं नाव काय? तर बॉलरचं नाव 6 चेंडू 5 धावा. यावेळी मात्र बॅटची एज. बॉल गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. अजून सुद्धा 5 बॉल्स मध्ये 4 धावांची गरज. धाव संख्या झाली आहे ती 63 रन. 5 बॉल 4 धावांची गरज. क्रीजवरती असेल स्वरंजन. यावेळी फटकावला आहे आणि 6. पुढील सामना रायरेश्वर विरुद्ध पन्हाळा. दोन्ही कोणी फिल्डिंगला कोणी? रायरेश्वर संघाला विनंती लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पाणी दे रे.
पुढील सामना रायरेश्वर विरुद्ध पन्हाळा. हे पाणी राहिले बाबा राहू दे एवढे कंटिन्यू मला कशाला पाहिजे पाणी तुला काय बॉल घेतली